मित्रांनो, तुम्ही कधी असं दृश्य पाहिलंय का जिथे माणसांपेक्षा आधी मुक्या प्राण्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, जिथे शब्द नसतात पण वेदना काळजाला पाझर फोडतात? ही फक्त एक गोष्ट नाही तर आदमापूरच्या पवित्र मातीतील ती थरारक सत्य घटना आहे, ज्या दिवशी साक्षात विठ्ठलाचा अवतार असलेल्या सद्गुरू बाळूमामांनी समाधी घेतली. मे 1966. वैशाख वद्य अमावस्येची ती काळरात्र. महाराष्ट्राचा आधारवड आणि दिनांचा कैवारी आपले अवतार कार्य संपवून निजधामाला जाण्याची तयारी करत होता. पण त्या दिवशी फक्त भक्तच रडले नाहीत, तर त्यांच्या लाडक्या कळपातील मेंढरांनी अन्न पाणी त्यागलं होतं. त्या मुक्या जीवांना आधीच जाणवलं होतं की ज्याच्या काठीच्या आवाजावर आम्ही चाललो, ज्याच्या घोंगड्याच्या सावलीत आम्ही वाढलो, तो आमचा मालक, तो आमचा देव आता आम्हाला कायमचा सोडून जाणार आहे. समाधीस्थळापाशी हजारो भक्तांचा आक्रोश सुरू होता, पण त्या गर्दीत सगळ्यात पुढे उभी होती ती मुकी मेंढरं. कोणताही आवाज नाही, कोणतीही सूचना नाही, पण संपूर्ण कळप एकत्र आला आणि त्यांनी मामांच्या समाधीभोवती शांतपणे फेऱ्या मारायला सुरुवात केली. तो बेबे करणारा आवाज साधा ओरडणं नव्हतं, तो एक असा आर्त आक्रोश होता जो थेट आभाळाला भिडत होता. इतिहास सांगतो की मामांना निरोप देताना त्या मेंढरांनी कित्येक दिवस अन्नाचा कणही शिवला नाही. ती तशीच उभी राहिली, जणू आजही वाट पाहत होती की त्यांचा बाळूमामा परत येईल आणि त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवेल. ही केवळ भक्ती नव्हती, हे ते निस्वार्थ प्रेम होतं, जे शब्दांत कधीच मावत नाही. याच मुक्या जीवांच्या डोळ्यांतील अश्रूंमध्ये मामांच्या खऱ्या भक्तीचं रहस्य दडलं आहे. पण हा महिमा इथंच संपत नाही, तर तो सुरू होतो त्या अथांग सागरापासून. तुम्हाला माहिती आहे का, बाळूमामांच्या कपाळावर चकाकणारा हा पिवळा भंडारा आला कुठून? जेव्हा देवांनी आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केलं, त्या अथांग घुसळणीतून 14 रत्न बाहेर आली. त्याचवेळी त्या सागराच्या उदरातून हा पिवळा भंडारा बाहेर आला. हे केवळ हळदीचं रूप नाही, तर ते साक्षात ब्रह्मांडाचं तेज आहे. हा तोच भंडारा आहे जो साक्षात खंडोबाने धारण केला आणि आज बाळूमामांच्या रूपात तो भक्तांचं रक्षण करत आहे. हा भंडारा म्हणजे विजयाचं प्रतीक आहे. हा भंडारा म्हणजे रोगांना पळवून लावणारी दैवी शक्ती आहे. जेव्हा विज्ञानाचे हात टेकतात, तेव्हा मामांच्या भंडाऱ्याचा एक चिमूट अंगारा मृत्यूच्या दारातून भक्ताला खेचून आणतो. हे या जगाने हजारो वेळा पाहिलं आहे. आज मामांच्या समाधीला 60 वर्षे झाली असली तरी मामा कुठेही गेलेले नाहीत. मामा आजही त्यांच्या तळावर जिवंत आहेत. बाळूमामांच्या मेंढरांचा जो तळ असतो, तिथे आजही मामांचे सूक्ष्म अस्तित्व प्रत्येक श्वासात जाणवते. जे लोक आपली घरदारं सोडून कसलाही मोह न धरता मामांच्या मेंढरांच्या मागे अनवाणी पायाने रानावनात चालतात, त्या तळावर रात्रदिवस चाकरी करणाऱ्या भक्तांच्या रूपात मामा आजही तिथेच वावरत आहेत. तळावरची चाकरी ही साधी सेवा नाही, ती एक जळती शेकोटी आहे, एक कठोर तपश्चर्या आहे. ऊन असो, वारा असो वा पाऊस, काट्याकुट्यात मेंढरांचं रक्षण करणारा प्रत्येक चाकरी मामांना प्राणापलीकडे प्रिय आहे. मामांचे शब्द होते, जे माझ्या मेंढराची सेवा करतील त्यांची सेवा मी स्वतः करीन. आजही जे भक्त निस्वार्थपणे तळावर चाकरी करतात, त्यांच्या घरची भाकरी मामा कधीच संपू देत नाहीत. तळावरची ती धुनी आणि तिथला तो माहोल आजही सांगतो की मामा तिथेच आहेत, आपल्या लेकरांच्या रक्षणासाठी सज्ज. बाळूमामांना कधीच बाह्य अवडंबराचा किंवा हारतुऱ्यांचा मोह नव्हता. अनेकदा भक्त मोठ्या श्रद्धेनं मामांच्या गळ्यात सोन्याचे दागिने किंवा फुलांचे महागडे हार घालायला जायचे, पण मामा त्यांना कडक शब्दांत फटकारायचे. अरे, मला या हारांचं काय करायचंय? मला तुझी शुद्ध आणि निर्मळ भक्ती हवी आहे, असं ते गरजून सांगायचे. मामांनी कधीही स्वतःची पूजा करून घेतली नाही, कारण त्यांना मान सन्मानाची कधीच भूक नव्हती. त्यांना ओढ होती ती फक्त भक्ताच्या हृदयातील साधेपणाची.